Hello students, today we are going to learn 4.3 An Enemy of the People by Henrik Ibsen. This name of the playwright Henrik Ibsen is a very important and influential one. Let's take information about him first. Actually, he was a Norwegian playwright. Okay, and this drama is written in that language only, but it has translated afterwards in English, and we have given this drama to read. Let's take more information about Henrik Ibsen, that he is known as a playwright, theater director and poet also. As one of the founders of modernism in theater, we can see whatever modern techniques has used, that is by this Ibsen. The father of realism, he is known as the father of realism. हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे बघा, फादर ऑफ रियालिझम. पहिल्यांदा आपल्याला लक्षात येईल की इब्सेन यांनी असे ड्रामा परफॉर्म केले जे रियालिटीशी रिलेटेड होते. मीन्स इट वॉज रियालिस्टिक वन. फॉर एक्झाम्पल बघा, त्यांचे बरेच फेमस आहे, त्याच्यामध्ये डॉल्स हाऊस आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, ए डॉल्स हाऊस इज रिलेटेड टू अ वुमन स्ट्रगल ऑफ हर एक्झिस्टन्स. म्हणजे एखादी डॉल कशी हाऊसमध्ये असते तशी ती वुमन नसते, तर तिचं एक्झिस्टन्स जे आहे ते रिअल डिस्क्रिप्शन हॅज गिवन इन दिस प्ले. त्यामुळे हा सुद्धा खूप गाजलेला प्ले आहे. आफ्टर दॅट घोस्ट, रियालिटीमधले घोस्टचं फार छान डिस्क्रिप्शन आहे. An Enemy of the People we are going to learn, and The Wild Duck. All these are the famous plays written by Henrik Ibsen. Now let's take information about what's the theme of this play, The Enemy of the People. आता टायटल कडे या. The Enemy of the People म्हणजे काय? मराठीत आपण त्याला काय म्हणतो? लोकांचा शत्रू. आता अशी एक सुंदर अशी थीम त्यांनी इथं प्लॉट वगैरे क्रिएट केलेले आहे. स्टोरी इतकी तुफान केलेली आहे की आपल्याला खरोखर हे टायटल किती ॲप्ट आहे हे लक्षात येतं. सो बिफोर टू स्टार्ट टू द स्टोरी और थीम प्लॉट ऑफ दिस प्ले, लेट्स टेक इन्फॉर्मेशन अबाउट द कॅरेक्टर्स. कारण कुठलाही ड्रामा करण्यासाठी आपल्याला कॅरेक्टर्स कळले पाहिजेत की कोण कोण आहेत त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला हाही क्वेश्चन येतो कॅरेक्टर स्केच करण्यासाठी. त्यामध्ये पुन्हा तुम्हाला हेही कळलं पाहिजे की मायनर कॅरेक्टर कोणते आहेत, मेजर कोणते आहेत. ओके, तर ही सगळी माहिती आता आपण पहिल्यांदा घेतोय कॅरेक्टर्स. सो कम टू पेज नंबर 176. या पेजवर तुम्हाला लिस्ट मिळेल कॅरेक्टर्सची. फर्स्ट मेजर इम्पॉर्टंट हिरो ऑफ दिस प्ले, प्रोटॅगोनिस्ट ज्याला म्हणता येईल, तो आहे डॉक्टर थॉमस स्टॉकमन. त्याला त्यांचं नाव इन शॉर्ट तुम्ही डॉक्टर स्टॉकमन असंही लिहू शकता. पहिलं कॅरेक्टर कोण आहे? डॉक्टर स्टॉकमन. आता यांचं प्रोफेशन आहे, ऑब्वियसली डॉक्टर आहेत म्हणजे लक्षात येतं आपल्याला मेडिकल ऑफिसर आहेत. मेडिकल ऑफिसर ऑफ द म्युनिसिपल बाथ्स. आता लक्ष द्या इकडे, हे डॉक्टर स्टॉकमन आहेत, ते मेडिकल ऑफिसर आहेत. आणि ते या गावामध्ये का आलेले आहेत? तर या गावामध्ये म्हणजे प्लेस दिलेला आहे सदर्न नॉर्वे. ही प्लेस आहे नॉर्वेचा सदर्न साऊथचा जो पार्ट आहे तिथं एक विलेज आहे. आणि त्या विलेजमध्ये हे डॉक्टर येतात, डॉक्टर स्टॉकमन. आणि ते ऑफिसर आहेत आणि त्यांना ड्युटी दिलेली आहे की तिथली जी म्युन्सिपाल्टी आहे, म्युन्सिपाल्टी त्यांनी काही बाथ्स बांधलेले आहेत. बाथ्स म्हणजे याला आपण स्पा रिसॉर्ट म्हणू शकतो. स्पा घेतात बघा लोक, बरोबर आहे का? वेगवेगळे टुरिस्ट वगैरे असतात, ते केवळ स्पा घेण्यासाठी, मसाज करून घेण्यासाठी असे काही सेंटर्स असतात. जसं केरळाच्या साईडला गेला तर तुम्हाला ह्या कन्सेप्ट लगेच क्लिअर होतील. पंचकर्म वगैरे करतात तिकडे, त्या पद्धतीचं हे बाथ्स तयार केलेले होते म्युन्सिपाल्टीने. आणि तिथं लक्षात आलं की तिथं स्पा घेणारे किंवा बाथ घेणारे लोक जे आहेत ते भरपूर आजारी पडत होते. आणि याची चौकशी करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी हॅज गिवन टू डॉक्टर स्टॉकमन. कळलं? तर डॉक्टर स्टॉकमन हॅज अपॉइंटेड टू इन्व्हेस्टिगेट द मॅटर ऑफ बाथ्स और स्पा बिल्ट बाय म्युनिसिपालिटी ऑफ सदर्न नॉर्वे. गॉट इट?
That's our first character. Now the second, Mrs. Stockman. आता लगेचच लक्षात येते, she is the wife of Dr. Stockman. Okay. Third one is the Petra. Petra ही त्यांची मुलगी आहे. डॉक्टर स्टॉकमन यांची डॉक्टर स्टॉकमन आणि आपल्याला इथं म्हणता येईल की त्यांची पूर्ण फॅमिली लक्षात घ्या. डॉक्टर स्टॉकमन, मिसिस स्टॉकमन, and they have a daughter named Petra. ओके. ती बाय प्रोफेशन एक टीचर म्हणून एका स्कूलमध्ये, एक प्रायव्हेट स्कूल आहे तिथं त्या जॉब करते. ओके. नेक्स्ट एजलिफ अँड मॉर्टेन. बघा नाव, एजलिफ अँड मॉर्टेन. हां, हे पण पुन्हा त्यांचे सन्स आहेत, मुलं आहेत. सो वी विल गेट द आयडिया ऑफ दिस फॅमिली की या फॅमिलीमध्ये डॉक्टर स्टॉकमन, मिसेस स्टॉकमन, पेट्रा, एजलिफ अँड मॉन्ट्रे हे सगळेजण या गावामध्ये येत आहेत राहण्यासाठी. बिकॉज द अपॉइंटमेंट ऑफ इन्व्हेस्टिगिंग म्युन्सिपाल्टी बाथ्स हॅज गिवन टू डॉक्टर स्टॉकमन. कळलं ही फॅमिली कशी त्या गावात आलेली आहे, कोणत्या कामासाठी आलेली आहे. नाव द नेक्स्ट कॅरेक्टर इट इज पीटर स्टॉकमन. आता लक्षात येते स्टॉकमन फॅमिलीतलीच व्यक्ती आहे पीटर. ॲक्च्युली पीटर हा बघा त्याची माहिती दिलेली आहे. पीटर स्टॉकमन इज द डॉक्टर्स एल्डर ब्रदर आहे आणि मेयर ऑफ द टाउन. पण तो ॲक्च्युली इथंच राहत होता, त्या टाउनचा, त्या म्युन्सिपाल्टीचा तो मेयर होता. आणि मग इथं हे डॉक्टर स्टॉकमन इन्व्हेस्टिगेशनसाठी आलेत. म्हणजे आपल्या भावाच्याच म्युन्सिपाल्टीच्या बाथचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी डॉक्टर स्टॉकमन यांना अपॉइंट केलेलं आहे. कळलं. पीटर स्टॉकमन अँड डॉक्टर स्टॉकमन हे कॅरेक्टर इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहेत जे विचारले जातील. अँड ऑल दीज कॅरेक्टर्स आर मायनर कॅरेक्टर्स. नाव द नेक्स्ट. So the information about Peter Stockman is that he is the elder brother of doctor and the chief constable, here mayor of the town, chairman of the baths committee. आणि म्युन्सिपाल्टीने जी ऑर्डर दिली होती, जी कमिटी फॉर्म केली होती बाथ्स कमिटी म्हणून, आता ते एवढं मोठं रिसॉर्ट बांधायचं म्हणजे त्यांची कमिटी होती आणि त्या कमिटीचा पण तो चेअरमन होता. अंडरस्टँड. नाव द नेक्स्ट. मॉर्टिन किल एक आहे ते टॅनर आहे. तो टॅनर म्हणजे साधारण जनावरांची कातडी वगैरे काढणारे लोक असतात बघा, त्यांना म्हणायचं टॅनर. आता हे जे आहे कॅरेक्टर समजून घ्या, पेन्सिलला नोट डाऊन करून ठेवा. ते मॉर्टिन किल हे ॲक्च्युली मिसिस स्टॉकमन यांचे ॲडॉप्टिव्ह फादर आहेत. मिसिस स्टॉकमन यांचे ॲडॉप्टिव्ह फादर काय नाव दिलेलं आहे, मॉर्टेन. ओके. म्हणजे लक्षात येईल तुम्हाला स्टॉकमन यांचं कोण असणार आहे, ॲडॉप्टिव्ह फादर इन लॉ. समजलं. अँड बाय प्रोफेशन ही इज द टॅनर. नाव द नेक्स्ट कॅरेक्टर इट इज होस्टॅड. आता हे सगळं एवढं प्रकरण होणार आहे, त्या प्रकरणामध्ये पत्रकारांचा खूप मोठा रोल असतो, बरोबर आहे. तर या पत्रकारांचं एक ऑफिस आहे, पीपल्स मेसेंजर नावाचं न्यूजपेपर निघतं. कुठलं, पीपल्स मेसेंजर नावाचं. तुमच्या डोळ्यासमोर हे सगळे प्लॉट आले पाहिजेत की एक मोठं बोर्ड आहे पीपल्स मेसेंजर न्यूजपेपर डेली म्हणून. तिथं खाली ऑफिसमध्ये तिथला एडिटर जो मेन आहे तो आहे, त्याचं नाव होस्टॅड. अंडरस्टँड. आणि त्याचा सब एडिटर आहे तो बिलिंग. तो त्याच्या साईडला खुर्ची टाकून बसतो, सब एडिटर लिहिलेलं आहे, नाव बिलिंग. नेक्स्ट इट इज कॅप्टन होस्टर नावाचं एक कॅरेक्टर आहे. ते याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे बघा, ॲस्लॅस्केन हा एक प्रिंटर आहे. ॲक्च्युली तो न्यूजपेपरचं प्रिंटिंग करायचं काम तिथंच ऑफिसमध्ये आत करतो. ओके. सो नेम इज ॲस्लॅक्सिंग. हे सगळे नेम नॉर्वेजियन भाषेतले आहेत की जे आपल्याला ट्रान्सलेट करता आलेले नाही आहेत. इब्सेन यांचा ड्रामा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणं नॉट अ जोक, तरीही हा ट्रान्सलेट करून आपल्याला स्टडीसाठी दिलेला आहे. अंडरस्टँड. त्यामुळे ते वर्ड्स जे आहेत ते आपल्याला ॲज इट इज लर्न करावे लागतील. सो दिस कॅरेक्टर ॲस्लॅसेन इज अ प्रिंटर बाय प्रोफेशन, पण ॲक्च्युली तोही पॉलिटिक्समध्ये असतो. तो काय करतोय बघा,
तर एडिटोरियल कंट्रोल आहे, चेअरमन ऑफ दी होम ओनर्स असोसिएशन आहे. त्या ज्या लोकांचं होम ओनर्स असोसिएशन होतं, आता कामगार लोक काम करतात म्हणजे त्यांच्या काही संघटना असणार, तर त्या असोसिएशनचा तो चेअरमन पण आहे, असंही पद आहे त्याचं. नेक्स्ट इट इज मेन ऑफ व्हेरियस कंडिशन्स अँड ऑक्युपेशन्स, अ फ्यू वुमेन अँड अ ट्रूप ऑफ स्कूल बॉईज, दी ऑडियन्स ॲट अ पब्लिक मीटिंग. असं एवढे सगळे लोक यामध्ये इन्वॉल्व आहेत. आता इन शॉर्ट तुम्हाला कॅरेक्टर्स कळलेले आहेत. डायरेक्ट आपण स्टोरीकडे जाऊया. ॲक्च्युली दिस नॉवेल हॅज 5 ॲक्ट्स. 5 ॲक्ट्समध्ये स्टोरी डेव्हलप केलेली आहे. वेगवेगळ्या लोकेशनला आहे ते, पण तुम्हाला स्टडीसाठी जस्ट 3rd ॲक्ट हॅज गिवन टू यू, okay, which you have to study. But for better understand, you must go through all the acts. Otherwise, you will not be able to write the theme there. Got it? So let's start with act first. मी तुम्हाला फुल स्टोरी सांगणार आहे. त्यामध्ये बघा ॲक्ट फर्स्ट पासून आपण सुरुवात करूया. ॲक्ट फर्स्ट बघा कसा ओपन झालेला आहे. तुम्ही सगळं हे इमॅजिन करायचं डोळ्यासमोर की स्टेजवर काय काय गोष्टी असणार आहेत. पहिल्यांदा जेव्हा सीन ओपन होतो तेव्हा हे डॉक्टर स्टॉकमन यांचं घरातला हॉल आहे आणि हॉलमध्ये जी कॅथरीन किंवा मिसिस स्टॉकमन असती ती सर्वांना जे गेस्ट आहेत त्यांना डिशेस प्रोव्हाइड करते, त्यांच्या चहापानाची सगळी व्यवस्था बघते. आणि तिथं त्याच वेळेला हे होस्टॅड आणि बिलिंग वगैरे जे आहेत की जे पत्रकार आहेत, एडिटर आहेत, ते येऊन बसलेले आहेत. आणि तेवढ्यात डॉक्टर स्टॉकमन येतात, बाहेरून डॉक्टर स्टॉकमन येतात आणि सगळ्यांना क्युरियोसिटी आहे की डॉक्टर स्टॉकमन आज आपल्याला काय रिपोर्ट देणार आहेत. आता मेडिकल ऑफिसरचा एक रिपोर्ट येणार आहे. म्युन्सिपाल्टीमध्ये एवढा खर्च करून, भलेही तिथं करप्शन झालं असेल, काहीही झालं असेल, पण एक मोठी अमाऊंट खर्च करून जे स्पा बांधलेलं होतं, बाथ्स बांधले होते, त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलेला रिपोर्ट येणार आहे. त्यामुळे ऑब्वियसली ते ओळखीचे पत्रकार वगैरे सगळे येऊन थांबलेले आहेत. मग डॉक्टर स्टॉकमनच्या रिपोर्टबद्दल त्यांची चर्चा ऑब्वियसली होते आणि ते सांगतात की येस इट्स अ ट्रू आणि आपल्याला ते धाडस करावं लागेल. जरी ते आपल्याला पटत नसलं, म्हणजे म्युन्सिपाल्टी पॉलिटिक्स जे लोक आहेत इथले होल्डर, त्यांच्या ऑपोजिट जरी डिसिजन असला तरी तो आपल्याला लोकांसमोर आणणं गरजेचं आहे. नाहीतर लोक काय करतील, ते स्पा घ्यायला जाऊन तिथं ते आजारी पडतायत. बिकॉज द होल वॉटर इज फुल विथ बॅक्टेरिया. इट इज हायली इन्फ्लुशियंट, अंडरस्टँड, अँड इट इज अफेक्टिंग ऑन द हेल्थ ऑफ द पीपल. दॅट्स द प्रॉब्लेम. आणि हा याचा अभ्यास. सो डॉक्टर स्टॉकमन व्हॉट ही हॅड डन, ही हॅड सेंट सम सॅम्पल्स ऑफ दॅट वॉटर टू द अनादर लॅब्स ऑफ अदर सिटीज. इथं सुद्धा दिलेलं नाही त्यानं, कारण इथं थोडंसं करप्शन होऊ शकतं या बाबतीत. अँड द टाईम हॅज कम टू द डिक्लेअर द रिपोर्ट. पण अजूनही रिपोर्ट आलेला नाही आहे. अँड डॉक्टर स्टॉकमन ही इज व्हेरी इगर टू सी दॅट रिपोर्ट. पण ॲक्च्युली त्यांना ते अंदाज आलेला आहे, त्यांनी सगळे लिखाण वगैरे करून ठेवलेलं आहे, आर्टिकल तयार करून ठेवलेलं आहे. असा तो सीन होतो पण, ओके. आणि त्याच वेळेला इथं हे जे मिसिस स्टॉकमनचे वडील असतात बघा, त्यांचं नाव काय सांगितलं, मॉर्टिन किल म्हणून, जे बाय प्रोफेशन टॅनर असतात, त्यांचंसुद्धा त्यांच्या ते कातडी जी जनावरांची काढली जाते आणि त्याचं जे वेस्ट असतं ते सुद्धा वॉटरमध्ये मिक्स होऊन इनडायरेक्टली ही वॉज द रिस्पॉन्सिबल फॉर दॅट थिंग. हे जे पोल्युटेड वॉटर झालं होतं, जे अतिशय बॅक्टेरिया वगैरे त्यामध्ये झाले होते, अनहेल्दी वॉटर झालं होतं, त्याला रिस्पॉन्सिबल हे पण आहेत. पण यांचं प्रोफेशन जाऊ नये म्हणून ते येऊन आपल्या मुलगीला समजावून जातात की तुम्ही विचार करून निर्णय घ्या. आज जे काही तुम्ही सांगणार आहे ते विचार करून, म्हणजे थोडंसं प्रेशर क्रिएट करायला बघतात ते. पण त्यांची मुलगी सांगते की जे सत्य असेल तेच समोर येईल आणि ते निघून जातात. असा तो सीन आहे. आणि मग पेट्रा येते. पेट्रा तुम्हाला माहिती आहे ती त्यांची डॉटर आहे आणि ती नुकतंच स्कूलमध्ये ॲज अ टीचर म्हणून जॉब करते आणि शी इज व्हेरी सिन्सिअर वन. खूप छान कॅरेक्टर दाखवलेलं आहे डॉक्टर स्टॉकमन सारखंच. अँड शी केम देअर, ओके, अँड शी गेव वन रिपोर्ट की ती वडिलांना सांगते की तुमचं एक कुठला तरी लेटर आलेला आहे अँड सी दॅट. And he was very eager to see that. He opens that, read, and whatever he was expecting that was written in the report. आणि ते बघितल्या ते सांगतात की मला याच रिपोर्टची गरज होती. आता या रिपोर्टच्या बळावर किंवा
taking the help of this report, I will declare that the municipality baths are totally, it should be banned. थांबवलं पाहिजे ते. ओके, इतका मोठा डिसिजन घेण्याची वेळ आली होती. आणि मग हे होस्टॅड वगैरे सांगतात त्यांना की तुमचा रिपोर्ट तयार झाला की आम्हाला पाठवा. आम्ही न्यूजपेपर, त्यांच्या न्यूजपेपरचं नाव काय आहे, पीपल्स मॅसेंजरला आम्ही तो काय करतो, प्रिंट करतो असं म्हणून तेही जातात आणि डॉक्टर स्टॉकमन लिहायला लागतात. इथं फर्स्ट ॲक्ट संपतं. अंडरस्टँड. आता सेकंड ॲक्टला बघा. सेकंड ॲक्टला जेव्हा असं लक्षात येतं की हे जे डॉक्टर स्टॉकमन यांचा कुणावर फरक पडणार होता या रिपोर्टचा, पीटर स्टॉकमनवर, कारण तो स्वतः मेयर होता म्युन्सिपाल्टीचा. यामुळं काय होणार होते, हे सगळे स्पा जे होते ते बंद पडणार होते. त्यामुळे कुणी टुरिस्ट येणार नव्हते आणि त्यामुळे एवढा मोठा खर्च केलेला हा सगळा काय होणार होता, थांबणार होता. आणि त्यांना सुद्धा कुठेच सोर्स नव्हता इन्कमचा. मीन्स इट विल गोइंग टू अफेक्ट ऑन द इकॉनॉमी ऑफ विलेज. गावाच्या आर्थिक व्यवहारावर फार मोठा फरक पडणार होता, अशी परिस्थिती होती. आणि म्हणून ते काय करतात, पीटर स्टॉकमन टिपिकल कॅरेक्टर दाखवलेलं आहे जे आपण बघतो बघा पिक्चरमध्ये, की असं हॅट घातलेली असते, स्टिक घेतलेली असते, तो मेयर असतो. त्यामुळे त्याच्या अंगामध्ये एक टेरर असतं बघा, दुसऱ्याला सतत प्रेशर क्रिएट करणं, भीती घालणं. सेम कॅरेक्टर आहे पीटरचं. आणि स्टॉकमनचं हे जरी तो सख्खा भाऊ असला छोटा, तरी डॉक्टर स्टॉकमन हे वेगळं कॅरेक्टर आहे. सिन्सिअर आहे, आपल्या जॉबशी प्रामाणिक आहे. त्यांची फॅमिलीसुद्धा वॉट एव्हर रिअल थिंग इज देअर दे आर गोइंग टू ॲक्सेप्ट, अशा कंडिशनमधले हे लोक आहेत. ओके, पीटरची एंट्री येते. तो घरी आल्यावर तो मिसेस स्टॉकमनला पण सांगतो, त्याला समजावून सांग, याचे परिणाम खूप वाईट होतील असं वगैरे सांगून तो जातो. मग त्या दोघांचं थोडंसं वाद पण दाखवलेलं आहे तिथं. ओके, आणि मग थर्ड ॲक्ट जो आहे तो तुमच्या स्टडीसाठी आहे. आता हे तुम्ही मटेरियल यू आर गोइंग टू राईट इन द एक्झाम. So how it is, see, the scene has given in the editorial office of the People's Messenger. तर इथं सीन कुठे ओपन झालेला आहे, पीपल्स मेसेंजर नावाचं जे न्यूजपेपरचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये हा सीन ओपन झालेला आहे. आणि तिथं कोण कोण आहे, द एंट्रन्स डोअर, हे वगैरे सगळं सांगितलेलं आहे. आणि तिथं बिलिंग होस्टॅड जे कोण कोण आहेत, एडिटर, सब एडिटर, दे आर सिटिंग देअर. आणि जो प्रिंटर होता बघा ॲस्लॅक सिंग, तो आतल्या साईडला प्रिंटिंग रूमला असतो तो. ओके, आणि हे इथं दोघं बसलेले आहेत. कोण कोण सांगा, होस्टॅड हु इज द एडिटर ऑफ द न्यूजपेपर अँड बिलिंग हु इज द सब एडिटर ऑफ द न्यूजपेपर. आणि त्याच वेळी एंट्री होतीये डॉक्टर स्टॉकमन यांची. इथं डॉक्टर स्टॉकमन यांची एंट्री होतीये आणि डॉक्टर स्टॉकमन सांगतात की हा जो रिपोर्ट आहे तो खूप लवकर येणं गरजेचं आहे, कारण लोकांनी तिथं जाणं थांबवलं नाही तर ते कदाचित त्यांची डेथ पण भरपूर वाढू शकते. या गोष्टीसाठी सिरियसनेस आहे. मात्र त्यांना आता जाणवतं की होस्टॅड आणि बिलिंग यांच्या वागण्यात बदल झालेला आहे. तुम्हाला माहीत आहे न्यूजपेपरचे एडिटर लोक कसे असतात, काही पॉलिटिकल लोक त्यांना दाबून ठेवत असतात बिकॉज दे आर गिविंग फंड्स टू देम. आणि बरोबर हे काम कुणी केलं असावं, पीटर स्टॉकमन जो मेयर आहे तिथला, त्या मेयरने हे काम केलेलं आहे. आणि तो मेयर काय करतो, ह्या दोघांनाही सांगतो की तो जो रिपोर्ट आहे तो तुम्ही छापायचा नाही. आणि डॉक्टर स्टॉकमन इथं येतात, समजावून सांगतात, पण आता ह्या दोघांची भाषाही बदललेली दिसते. ओके, आणि मग पीटर स्टॉकमन यांचा नाईलाज होतो. आणि डॉक्टर स्टॉकमन यांचा नाईलाज होतो आणि त्यांच्या लक्षात येतं की तिथं सोप्यावर एक स्टिक आणि हॅट आहे. ती स्टिक आणि हॅट कुणाची असणार आहे, पीटरची. कारण जेव्हा डॉक्टर स्टॉकमन येत आहेत असं लक्षात येतं त्यावेळीच त्यांना धमकी देण्यासाठी जो पीटर आला होता तो आपली टोपी आणि स्टिक तिथं ठेवून बसला होता. आणि डॉक्टर स्टॉकमन येत आहेत असं कळल्यावर तो पटकन आतल्या रूममध्ये जाऊन लपतो. मात्र ते बघितल्या द डॉक्टर गेट द आयडिया, एव्हरीथिंग वॉज क्लिअर, की पीटरच्या धमकीमुळे हे सगळं झालेलं आहे. म्हणजे आता बघा डॉक्टर स्टॉकमन जो सिरियसली काम करतोय त्याच्याकडे किती मोठा प्रॉब्लेम आलाय की त्याचे वडील सुद्धा त्याच्या विरोधात आहेत, सासरे त्याच्या विरोधात आहेत, म्हणजे रिलेटिव्ह सगळे विरोधात गेलेले आहेत. ओके, सेकंड थिंग, न्यूजपेपरवाले जे त्यांना हेल्प करणार होते दे आर ऑल्सो अगेन्स्ट हिम.
आता डॉक्टर स्टॉकमन यांनी करायचं काय, तर पीटरला ते बाहेर बोलवतात. पीटर बाहेर येतो प्रिंटिंग रूममधून आणि ते सांगतात त्याला की तू तुझं हे वागणं थांबव, नाहीतरी तुला खूप मोठे प्रॉब्लेम फेस करावे लागतील. तर डॉक्टर स्टॉकमन सांगतात की जे सत्य आहे ते मी लोकांसमोर आणणार, तुम्ही मला नाही साथ दिली तरी चालेल, मी लोकांना गोळा करणार आणि लोकांच्या समोर हा रिपोर्ट दाखवणार आहे. मग तर ते विश्वास ठेवतील. मग तुम्हाला काय वाटतं यातलं एनिमी ऑफ द पीपल कोण असेल? पीटर. पण बघा एंडिंगला तुमच्या लक्षात येतं की एनिमी ऑफ द पीपल हा डॉक्टर स्टॉकमन झालेला आहे. कसा? दॅट इज द व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट. बघा आता हे रिपोर्ट तर मी दाखवणार म्हणून तो लोकांना सगळीकडे सांगतो. लोक जमा होतात, सभा सुरू होते. सभेच्या अध्यक्ष वगैरे कोण असणार? ऑब्विसली मेयर असतो. परत तो दिलेला ॲस्लास सेन की तो बऱ्याच कमिटीचा चेअरमन असतो, तोही असतो तिथे. ओके. आणि मग डॉक्टर स्टॉकमनला बोलायला सांगितलं जातं. डॉक्टर स्टॉकमन उभं राहतात आणि सांगतात की आजपर्यंत मोठमोठ्या व्यक्तींनी ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका सांगण्याची वेळ आलेली आहे वगैरे असं ते सांगायला सुरुवात करतात. पण त्याच वेळी हे जे लोक बसवलेले असतात ते बरेचसे त्यातल्या लोकांचं माइंड हे या लोकांनी आधीच बदलून ठेवलेलं असतं की डॉक्टर स्टॉकमनला वेळ लागलेला आहे, तो काहीही बरळतोय, असं काही नाही आहे. हे असं सगळं प्रेशर केल्यामुळं लोक चिडतात आणि ते डॉक्टर स्टॉकमनला मारायला जातात. म्हणजे बघा स्टेजवर कशी परिस्थिती आहे. डॉक्टर स्टॉकमन आहे, त्याची फॅमिली आहे, गावातले लोक आहेत. तो गावातल्या लोकांना चांगल्या गोष्टी सांगतोय, पण विरुद्ध काय होतं? लोकच त्याला मारायला येतात. मग आता सांगा एनिमी ऑफ द पीपल कोण झालेलं आहे? डॉक्टर स्टॉकमन झालेत की नाही? आणि इथं कसं बसं डॉक्टर स्टॉकमन यांना उचलून नेलं जातं आणि तिथं ते सगळा दंगा थांबवला जाता. पण त्या अंधारात लोक बरेच कुजबूज करत असतात की त्याला सोडायचं नाही, त्याला मारायचं असं वगैरे. इथं तो सीन एंड झालेला आहे 4था. आणि 5th सीन तुम्हाला लक्षात येतो ते डॉक्टर स्टॉकमन यांच्या घरात ओपन होतो. डॉक्टर स्टॉकमन यांचं घर पूर्वीसारखं जे फर्स्ट सीनला ओपन केलेलं असतं अतिशय नीटली वगैरे ठेवलेलं तसं काहीही नाही आहे. या घराच्या खिडक्या फुटलेल्या आहेत. म्हणजे काय केलेलं आहे? लोकांनी घरावर अटॅक केलेला आहे, त्यांच्या मुलांना मारलेला आहे. तोपर्यंत पेट्रा येते पळत आणि सांगती की मलाही माझ्या जॉबवरून काढून टाकलेलं आहे. जे इफेक्ट बघा सगळे किती फॅमिलीला सफर करावे लागतात. जी पेट्रा की खूप सिरियसली जॉब करत होती तिला सुद्धा कामावरून, तिच्या जॉबवरून, टीचरच्या जॉबवरून काढून टाकलेलं असतं. तीही घरी येते, घरातल्या सगळ्या वस्तू इकडे तिकडे तोडून फोडून टाकलेल्या असतात. आणि मिसेस स्टॉकमन ह्या आपल्या मुलांना जी घाबरलेली असतात त्यांना जवळ करून शांत करत असते. आणि डॉक्टर स्टॉकमन त्यांच्याही अंगावर बाहेरून काहीतरी येत असतं. आणि अशा परिस्थितीत डॉक्टर स्टॉकमन उभे राहतात. आणि मग त्याच वेळी पेट्रा अजून एक लेटर काढून देते, जे फर्स्ट सीनला पण तिनं लेटर दिलेलं असतं. यावेळी पण एक लेटर देते आणि त्या लेटरमध्ये लिहिलेलं असतं की यू हॅव टर्मिनेटेड, की मेडिकल ऑफिसरच्या जॉबवरून काढून टाकलेलं असतं. डॉक्टर स्टॉकमन यांना जॉब पण गेलेला असतो, सगळंच संपलेलं असतं. सगळे आपले रिलेटिव्ह तर आधीच गेलेले असतात केवळ एका रिपोर्टवरून की जो लोकांच्यासाठीचा चांगला होता. आणि त्याचं मात्र पिक्चर हे पॉलिटिकल लोक आपलं एनर्जी वापरून, आपले डावपेच वापरून पूर्ण सीन बदलतात आणि सगळं डॉक्टर स्टॉकमन यांच्या बाजूनं निघून जातं. त्यांचा जॉब जातो मेडिकल ऑफिसरचा, मुलीचा जातो, घर सगळं फुटलेल्या अवस्थेत असतं. घराचे ओनर आहेत ते घर सोडण्यासाठी सांगतात त्यांना. त्याचवेळी पीटर पण त्यांना सजेशन देतो की काही महिने लोक तुम्हाला मारतील, त्यापेक्षा काही महिने तुम्ही हे गाव सोडून कुठेतरी लांब जा. अशी सगळी सिच्युएशन म्हणजे इथून सोडून पळून जाण्याची सिच्युएशन डॉक्टर स्टॉकमन यांच्यावर येते. आणि त्यावेळी लास्ट सीन आहे की डॉक्टर स्टॉकमन, बघा तुम्हाला ती पण लास्ट लाईन दिलेली आहे की लास्ट लाईनला डॉक्टर स्टॉकमन उभे राहतात आणि सांगतात की इट हॅज नॉट गिवन इन दिस, की सांगतात की जो स्ट्रॉंग असतो तोच एकटा असतो आयुष्यात. स्ट्रॉंगेस्ट पर्सन हा कधीही एकटा असतो. आणि जरी मी एकटा असलो तरी मी अजूनही मेंटली स्ट्रॉंग आहे आणि मी लढणार, कारण ते लोकांच्या हितासाठीच आहे. अंडरस्टँड? हिअर द कर्टेन केम्स डाऊन अँड दिस प्ले हॅज एंडेड. गॉट इट? तर अशा प्रकारे द एनिमी ऑफ द पीपल हा हेनरिक इब्सन यांचा प्ले आपल्याला अभ्यासासाठी आहे. थँक्यू.